छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर जे भिवंडीमध्ये मराडेपाडा इथे आहे, तिथे कसे जायचे? रस्ता कसा आहे? पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का? खाण्यापिण्याचे काही साधन आहे का? या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओमध्ये. चला तर मग. आधी मी माझा अनुभव सांगतो. मी विरारवरनं गेलेलो, सोलो राईड मारलेली आपल्या स्कूटीवरती आणि रस्ता कसा होता ते बघूया. किती वेळ लागला ते बघूया. खर्च किती एकंदर आला ते बघण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम पेट्रोल भरलं व त्यानंतर निघालो विरार ईस्टवरनं. अर्धी टाकी भरली होतीच, तिला फुल केलं व निघालो थेट विरार फाट्याकडे. विरार फाटा हा असा काही दिसतो, जे इथे तुम्ही बघू शकता. इकडनं आपल्याला लेफ्ट मारायचा आहे टुवर्ड्स गुजरात साईडला जायला आणि तिकडनंच पहिला राईट आपल्याला घ्यायचा आहे. ही वॅगनर जिथनं चालली आहे तिकडनं आपल्याला आत शिरायचं आहे. ह्याला म्हणतात शिरसाड फाटा. शिरसाड फाटावरनं तुम्हाला स्ट्रेट सरळ जायचं आहे अंबाडी नाक्यापर्यंत. मध्ये वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि प्रतिशिर्डी असे काही धार्मिक स्थळ लागतात. फार सुंदर आहेत. तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला या ट्रिपमध्ये तिकडे पण जायचं आहे तर तुम्ही तेही करू शकता. विरार ईस्टवरनं टोटल डिस्टन्स दाखवत होतं सुमारे 45 किलोमीटर, ज्याला वेळ लागणार होता 2 तास गुगल बाबाच्या हिशोबाने, पण मला लागले तब्बल 4 तास, कारण नेहमीसारखीच माझी टॉप स्पीड होती 60 किलोमीटर प्रति आवर. तर या रस्त्यावरनं तुम्हाला सरळ जायचं आहे थेट अंबाडी नाक्यापर्यंत. कुठेही लेफ्ट राईट नाही मारायचं आहे. गुगल मॅपवरती छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडीमधलं जे आहे ते टाकून ठेवा, म्हणजे तुम्ही कुठेही चुकणार नाही. बसने यायचं म्हटलं तर तुम्हाला वसई किंवा विरारवरनं बस पकडायची आहे अंबाडी नाक्यासाठी व तिथनं तुम्हाला शेअरिंग ऑटो पकडून धोंडा वडावली या गावाला यायचं आहे. 20 रुपये पर सीट घेतात रिक्षावाले व तिथनं तुम्हाला अजून एक रिक्षा करायची आहे 20 रुपये पर सीट देऊन मंदिराकडे जायला. अंबाडी नाक्याला जाताना असा काही तुम्हाला फ्लायओव्हर दिसेल, ज्याचं काम अजून चालू आहे आणि ही जी बाईक चालली आहे तो रस्ता म्हणजेच प्रतिशिर्डीला जाणारा रस्ता आहे आणि त्या बाकीच्या गाड्या चालल्या आहेत त्या विरार साईडला चालल्या आहेत. आणि हा फ्लायओव्हर क्रॉस केल्यावर जो रस्ता स्ट्रेट जातो तो थेट तुम्हाला नेल अंबाडी नाक्यापर्यंत, जे असं काही दिसतं. इथनं तुम्हाला राईट मारायचं आहे आणि सुमारे 5 किलोमीटरच्या अंतरावर वेस्टर्न हॉटेल दिसेल राईटवरती, पण त्याच्या आधीचाच जो लेफ्ट आहे आवळे रोड, तिकडनं आपल्याला आत शिरायचं, लेफ्ट मारायचं आहे. तिथे आत लेफ्ट मारताच एक पिवळ्या कलरची कमानी दिसेल, जी अशी काही दिसेल व इथनं आपल्याला पुढे जायचं आहे. रस्ता आता खूपच छोटा होणार आहे. हा मेन रोड जो तुम्ही बघू शकता किती खराब आहे. सध्या तिथे काम पण चालू होतं रस्त्याच्या दुरुस्तीचं. बरं, इथे आत शिरल्यानंतर गुगल मॅपवरती तुम्ही चेक करू शकता तुम्हाला कसं जायचं आहे पुढे, व कुठला डाऊट असलास लगेच लोकल्सला विचारू शकता तुम्ही, ते नक्कीच तुम्हाला हेल्प करतील. हे झालं वसई विरारवाल्यांचं, जे रोडने येऊ शकता इथे. आता ट्रेनने कुणाला यायचं असेल तर कसं यायचं, तर जर तुम्ही सेंट्रल लाईनला राहत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम कोपर स्टेशनला यायचं आहे. तिथनं लाईन चेंज करून तुम्हाला भिवंडीला यायचं आहे. भिवंडीवरनं तुम्हाला रिक्षा पकडून भिवंडी बस स्टॉप गाठायचं आहे. 20 रुपये पर सीट रिक्षा घेते शेअरिंगमध्ये. त्यानंतर तुम्हाला बस स्टॉपवरनं बस पकडून तुम्हाला धोंडी वडावली ह्या गावात उतरायचं आहे. बसची तिकीट असेल साधारणतः 20 रुपये. त्यानंतर धोंडी वडवलीवरनं तुम्हाला शेअरिंगची रिक्षा करत इकडे यायचं आहे मंदिरा शेजारी, ते सोडतील तुम्हाला 20 रुपये पर सीट. भिवंडी बस स्टॉपवरनं बस न भेटल्यास तिकडनं तुम्ही रिक्षाही करू शकता, जी घेते 30 रुपये पर सीट, जी तुम्हाला धोंडा वडवलीला सोडेल व तिकडनं परत शेअरिंग रिक्षा करत तुम्ही इकडे येऊ शकता. आणि जर तुम्हाला बाय रोड यायचं असेल कल्याण किंवा ठाण्यावरनं, तर मग तुम्हाला वाडाची बस पकडायची आहे, धोंडी वडवलीला उतरायचं आहे आणि तिकडनं परत शेअरिंग रिक्षा करायची आहे. आणि जर तुम्ही वेस्टर्न लाईनला राहत असाल तर तुम्ही वसईला येऊ शकता. तिथनं मेमो ट्रेन पकडा आणि भिवंडीला उतरा. भिवंडीला उतरल्यानंतर जसं मी आधीच सांगितलं आहे त्या प्रकारे तुम्ही इथे येऊ शकता. इथे कसे यायचे हे मी तुम्हाला आता सांगितलेच आहे, पण तरी काही डाऊट असला तर नक्कीच कमेंट करून विचारा. आणि आता थोडी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया मंदिराबद्दल. तर मंदिराचा हा पार्किंग लॉट तुम्ही इथे बघू शकता. लेफ्टला छोटासा एक फूड कोर्ट आहे, त्याच्या बाजूला वॉशरूम आहे. पार्किंगचे चार्जेस 10 रुपये आहेत टू व्हीलरसाठी. इथे तुम्ही मंदिराच्या समोरचा भाग बघू शकता. छोटंसं गार्डन आहे. लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला मावळे उभे आहेत, 2 हत्ती आहेत आणि मध्ये 42 फूट उंचीचा महादरवाजा आहे.
ह्या भव्य दरवाजातनं आत शिरताच तुम्हाला मंदिराचं दर्शन होईल, ज्यात 5 कळस आहेत. आजूबाजूला बघितल्यावर तुम्हाला कळतं की 4 बुरुज बांधले गेले आहेत. मंदिर एका किल्ल्याप्रमाणे बांधले गेले आहे. मंदिराचे आर्किटेक्ट विजय कुमार पाटील आहेत. महाराजांची मूर्ती ही एका अखंड कृष्णशिला पाषाणातून बनवली गेली आहे आणि तिचे मूर्तिकार आहेत अरुण योगीराज, तेच ज्यांनी अयोध्यामधील रामलल्लाची मूर्ती बनवली होती. मंदिराची पायाभरणी झाली होती 2017मध्ये. 2018मध्ये काम सुरू झाले होते व 7 वर्ष लागली हे पूर्ण व्हायला आणि 2025 साली मंदिर पूर्ण झाले. 17 मार्च 2025ला मंदिराचे उद्घाटन झाले. माननीय CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. महाराजांच्या मूर्तीबरोबरच आई तुळजाभवानी व राजमाता जिजाऊ यांच्या मूर्त्याही तुम्ही इथे बघू शकता. महाराजांचे दर्शन घेऊन मन एकदम तृप्त झाले. हे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठानने बांधले आहे व त्यांचे प्रमुख म्हणजेच डॉक्टर राजू चौधरी यांचा सिंहाचा वाटा आहे त्यात. ही त्यांचीच संकल्पना होती की महाराजांचे मंदिर हे त्यांच्या गावी बांधावे आणि ते त्यांनी खरे केले. सलाम आहेत त्या माणसाला जे त्यांनी इतकं चांगलं काम केलं. सुमारे 7 ते 8 करोड रुपये लागलेत हे मंदिर बांधायला. हा सर्व खर्च शिवक्रांती प्रतिष्ठान यांनी केला आहे व काही मदत जनतेनेही केली आहे. मंदिराच्या आवारात सुंदर अशी बाग तयार केलेली आहे जी तुम्ही इथे बघू शकता. मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी नकाशी केली गेली आहे व इथे 36 विभाग आहेत तटबंदीच्या आतमध्ये, जिथे वेगवेगळे प्रकारचे शिल्प तुम्ही बघू शकता महाराजांच्या जीवनावर आधारित व इतिहासाचे दर्शन घडवणारे. या शिल्पांच्या खाली बरीचशी माहिती दिली आहे, ती पण तुम्ही वाचू शकता. नव्या पिढीला हे आवर्जून दाखवले पाहिजे. याचबरोबर तुम्ही इथे अस्त्रशस्त्र यांचं प्रदर्शनही बघू शकता. सुंदररित्या ते मांडले गेले आहे जे तुम्ही इथे बघू शकता चित्रांमध्ये. त्यावेळची अस्त्रशस्त्र कशी होती, त्यांची नावे, ही चांगलीच माहिती इथे तुम्हाला मिळू शकते. मंदिराच्या अवतीभोवती जी तटबंदी केली आहे त्यामुळे आपल्याला मंदिराला चारी बाजूने बघता येतं. जणू आपण एक प्रदक्षिणाच मारतोय मंदिराला. मी रविवारी आलो होतो तरी फारशी गर्दी नव्हती आणि दर्शनही एकदम सुंदररित्या झालं. तसं तुम्ही कुठल्याही सीझनला इथे येऊ शकता, पण पावसाळ्यात आलात तर मग आजूबाजूची सुंदरता अजूनच वाढलेली दिसेल तुम्हाला. इथे तुम्ही 1 ते 2 तास सहज घालवू शकता. मंदिरातील वातावरण अगदी शांत व आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर आहे, हे तुम्हाला नक्कीच अनुभवलं पाहिजे. बुरुजाजवळ जाण्यासाठी महादरवाजाच्या आजूबाजूला लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला पायऱ्या आहेत, ज्या वापरून तुम्ही वर जाऊ शकता व वरनं मंदिर कसं दिसतं, आजूबाजूचा परिसर कसा दिसतो हे बघू शकता. मंदिराच्या आवारातच तुम्हाला एक छोटंसं सुविनर शॉप दिसेल. तिथनं तुम्ही महाराजांचे सुंदर असे फोटो फ्रेम्स व मूर्त्या विकत घेऊ शकता. दर्शन घेतल्यानंतर मंदिर पूर्ण फिरल्यानंतर तुम्ही इथे जाऊ शकता. महादरवाजातनं आत शिरताना राईट साईडला कोपऱ्यामध्येच ते आहे. अतिशय सुंदर असे फोटो फ्रेम्स व त्याचबरोबर महाराजांच्या मूर्त्या तुम्ही तिथे बघू शकता. मंदिराच्या शेजारीच मंदिराच्या आवारात म्हणजेच पार्किंगच्या समोरच एक छोटंसं फूड कोर्ट आहे. तिथे तुम्ही बेसिक नाश्ता करू शकता, म्हणजे वडापाव, भजी, कांदा भजी, बटाटा भजी, मिसळपाव, उपमा, असं काही थोडेफार आयटम्स तुम्हाला तिकडे मिळतील. मी एक प्लेट कांदा भजी घेतलेली, जी कुरकुरीत आणि चविष्ट होती. 40 रुपये पर प्लेट. इथे जिओचं नेटवर्क फार कमी आहे किंवा वीक आहे असं बोलू शकतो, कारण का मी जेव्हा गुगल पेने पेमेंट करायचा प्रयत्न करत होतो तेव्हा नेटवर्क पकडत नव्हतं. इथनं मी पाव किलो कंदी पेढे घेतलेले त्याच फूड कोर्टमधनं. तिकडे एक दुकान आहे, त्या दुकानदाराने मला मदत केली पेमेंट करण्यासाठी. त्याने मला त्याचा वायफाय दिला आणि मग मी पेमेंट करू शकलो. तर मित्रांनो, आपण बघितलं या व्हिडिओमध्ये की छत्रपती शिवाजी महाराज मंदिर जे मराडेपाडा भिवंडी इथे आहे तिथे कसे जायचे, पब्लिक ट्रान्सपोर्टचे ऑप्शन्स काय काय आहेत, रस्त्याची ही स्थिती आपण बघितली. एकंदर सगळ्या गोष्टी बघता पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ऐवजी प्रायव्हेट ट्रान्सपोर्टनेच जाण्याचा ऑप्शन चांगला आहे, कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजेच बसची फ्रिक्वेन्सी थोडी कमीच आहे व तुम्हाला काही वेळा ट्रेनही बदलावी लागेल व रिक्षाही बदलाव्या लागतील.
मंदिराजवळच एक धबधबाही आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला धबधबे आवडतात तर तुम्ही तिथेही जाऊ शकता. धबधब्याचं नाव आहे मौजापाडा धबधबा. गुगल मॅपच्या हिशोबाने 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे तो चालत, आणि त्याच्यावर नाही पुढे नक्की चालायचं असणार. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा, व कुठे चूक झाली असेल माझ्याकडनं तर तेही करेक्ट करा. आणि तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल, इथे जाण्याचा अजून कुठला सोपा मार्ग असेल, ज्याची माहिती तुमच्याकडे असेल तर तीही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाच फायदा होईल. हो, आणि व्हिडिओ आवडला असेल, चांगला वाटला असेल, त्यातली माहिती चांगली वाटली असेल तुम्हाला, तर तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. हो, आणि अजून एक गोष्ट, मंदिर तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही इथे गेला आहात का? आणि गेला आहात तर कुठल्या पद्धतीने गेलात? तेही कमेंट करून सांगा. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तेही तुम्ही शेअर करू शकता. अजून काही कन्फ्युजन आहे, इथे यायचं कसं? पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं यायचं? प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने कसं यायचं? रस्ता कुठला घ्यायचा? कुठलाही डाऊट असेल तर नक्की बिनधास्त विचारा. मी प्रयत्न करेन तुम्हाला रिप्लाय देण्याचा. आणि हो, या ट्रिपला मला किती खर्च आला तो मी इथे टाकतच आहे, तो तुम्ही चेक करू शकता. भेटूया तर मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप आभार.